नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो, तसाच आपला आजचाही विषय आहे. आज पुन्हा एकदा आपण शनिवारी तुमच्यासाठी घेऊन आलोय अत्यंत चमत्कारी विस्मयकारी असं एक ठिकाण, की अशी एक ओळख की तुम्हाला पटणारच नाही की असं काहीतरी आहे आणि असं काहीतरी झालंय. असं का म्हणतोय मी तुम्हाला, किंवा असं का वाटतंय मला, चला तर पाहूया. पण बिफोर दॅट या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर पण करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्लेमर दिलाय. आज आपण पाहणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक असं शहर की नॅचरली ते अस्तित्वात राहणं, अस्तित्वात असणं हे शक्य नाही, पण ते शक्य झालं. एका हिमतीवरती लोकांच्या शक्य झालं, विल पॉवरवरती शक्य झालं. आणि असं कसं काय पॉसिबल झालं पाहूया. जगातलं ते नंतर सगळ्यात श्रीमंत असं शहर बनलं, जिथं कोणी जायला तयार नव्हतं, पाहायला तयार नव्हतं, तिथं जगातलं सगळ्यात मोठं श्रीमंत असं शहर तयार झालं. काय वाटतंय तुम्हाला, कशाची गोष्ट मी करतोय? तुम्ही बरोबर तुम्हाला वाटतंय. आपण आज ऐकणार आहोत व्हेनिस, इटलीमधल्या व्हेनिस या शहराची आपण आज ओळख करून घेणार आहोत. जिथं सगळ्यांना आजकाल माहिती आहे, पाण्यातनं हे शहर, पाण्यामधून म्हणजे शहराच्या मध्ये जाण्यासाठी रस्ते, पूल किंवा अशा गोष्टी कमी आणि कॅनॉलचा वापर केला जातो आणि लोक बोटीमधनं जातात. तर हेच हे शहर. तुम्हाला कोणी सांगितलं हे सगळं शक्य तुम्ही आज करू शकताय का? सगळं 1500 वर्षापूर्वी लोकांच्या कल्पकतेमुळे शक्य झालं, पण आज कोणी असं करेल का? कुणाच्या डोक्यात येईल का असं? एक कोणी ठरवलं आपण एक नवीन शहर बांधूया आणि ठिकाण ठरवलं समुद्राच्या मध्ये, चिखलसारख्या भागामध्ये. लोक काय म्हणतील, काय वेडं झालं का लोक, तुम्ही म्हणणार का नाही? साहजिक आहे. एखादं सुपीक मैदान कोणीतरी निवडेल किंवा एखाद्या मोठ्या नदीचा किनारा कोणीतरी निवडेल. डोंगर बघतील, डोंगरात सुद्धा चालू शकते. समुद्र किनारा बघेल कोणीतरी. पण चक्क समुद्राच्या मध्यभागी आणि शहर चिखल असलेल्या ठिकाणी जिथं जाणं काय, तिथं राहणं काय, हे अशक्य गोष्ट असणार आहे. पण काय झालं की अशा शहराची का निवड केली गेली, जागेची का निवड केली गेली, तुम्हाला थोडंसं हसू पण येईल आणि थोडीशी याच्यामागं कथा पण आहे. आणि त्यानंतर एक महत्वाचं म्हणजे हे शहर हे जगातलं एक श्रीमंत असं शहर बनलं, जिथं कोणी जायला तयार नाही, कुठं कोणी राहायला तयार नाही, तिथं जायचा यायचा मार्ग नाही. अशा समुद्राच्या मध्यभागी असं हे शहर. नंतर काय बाबा, त्या शहराचा रेव्हेन्यू काय, म्हणजे ते कसे पैसे मिळवत असतील, काय असेल त्यांच्याकडे सोय, किंवा फक्त दळणवळण एवढंच साधन असेल का? काय झालं असणार आहे बाबा, तिथल्या लोकांनी कशी कल्पकता, काय बुद्धी वापरली असेल? इतिहास सांगतो की होय, त्या लोकांनी प्रचंड कष्ट आणि मेहनत करून ते शहर उभा केलं. आज या शहराला लाखो लोक, पर्यटक दरवर्षी व्हिजिट देतात. कालव्यांमधून, बोटींमधनं प्रवास करतात, फोटो काढतात आणि बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला याचे फोटो पाहायला पण मिळतात. आणि खूप कमी लोकांना हे माहिती आहे की व्हेनिसचा जो जन्म आहे हा सौंदर्यासाठी, आज ते सौंदर्याचं शहर म्हणून ओळखलं जात आहे. खूप छान छान इमारती, छान छान पूल तिथं तुम्हाला पाहायला मिळतील. पण ह्यासाठी कधी जन्म झालाच नव्हता. आजपासून 1500 वर्षापूर्वी युरोपमध्ये एकामागोमाग एक युद्ध सुरू होती आणि त्यामध्ये रोमन जे साम्राज्य होतं ते थोडं कमकुवत व्हायला लागलेलं. उत्तरेकडून नवीन नवीन आक्रमणं व्हायला लागलेली त्यांच्यावरती. गावांमध्ये गावं जळत होती म्हणले तरी चालेल, तिथली गावं जळत होती, घरं उद्ध्वस्त होत होती आणि लोकांना एकच प्रश्न पडलेला, ते म्हणजे आता सुरक्षित कुठं राहायचं, अशी काय जागा असेल की सुरक्षित असं का राहायला मिळेल. पण तिथं असणाऱ्या काही कुटुंबांनी एक निर्णय घेतला की या काळामध्ये सुद्धा असा जर काही निर्णय झाला असता तर तो वेडेपणाचा मानला गेला असता. काय वेडी लोक आहेत, असं कोण करतंय काय, हे साहजिक आहे लोकांनी म्हणलं असतं. पण समुद्रामधल्या छोट्याशा अशा दलदलीच्या भागी बेटांवर जाऊन राहायला सुरू केलं. त्या बेटांवर शेती नव्हती, झाडं नव्हती, पिण्याचं पाणी नव्हतं, जमीन मजबूत ना अजिबातच नव्हती. चिखल, खारं पाणी,
आणि असंख्य पक्षी, फक्त आजूबाजूला येऊन पक्षी यायचे, जायचे, उडून जायचे, तसंच तिकडं. कोणी म्हणालं आणि कोणीही तिथं जास्त जगेल, साधे पक्षी जगत नव्हते तिथं. तिथं कोणी ज्या माणसं जगतील काय, कोणालाही कल्पना नव्हती असं काहीतरी होईल. पण त्या ठिकाणी इतिहासाच्या एका पानाने इतिहासाचं एक नवीन पान लिहिलं गेलं, एक नवीन सुवर्ण असा इतिहास लिहिला गेला त्या शहरामध्ये. आणि आता आपण साधी गोष्ट ऐकली, म्हणजे साधी इंट्रोडक्शन बघितलं या, म्हणजे काय नेमकं झालं असेल, लोकांच्या मनामध्ये काय असेल, का बाबा तिथं राहायला गेले. तुम्हाला प्रश्न पडला असेल आता, पाण्यावरती घरं होतील का तयार? कसं शक्य आहे पाण्यावरती घरं बांधणं, किंवा पाण्यावरती घरं कशी तयार होतील? तेव्हा तिथल्या लोकांनी एक भन्नाट अशी कल्पना हुडकून काढली. दूरच्या डोंगरांमधनं मोठे मोठे झाडाचे ओंडके आणले, ओंडके समुद्राच्या चिखलामध्ये रोवले, समुद्राच्या चिखलामध्ये ते ओंडके रोवले. किती अवघड असेल, किती खोलावरती नेऊन रोवले असतील. हजारो नाही तर लाखो लाकडी खांब हे त्या चिखलामध्ये रोवले, त्यावर लाकडी चौकटी तयार केल्या, मग दगडं, मग घरं, आणि मग पुढचं सगळं शहर उभारलंय. आजही तुम्ही जर पाहिलं, आजही ते जे शहर आहे ते त्याच लाखो वर्षापूर्वी उभ्या केल्या गेलेल्या त्या लाकडांच्या, नाही लाखो वर्षापूर्वी नाही, लाखो लाकडांवरती उभ्या केल्या गेलेल्या त्या लाकडांच्या ओंडक्यावरती उभा आहे. आणि साहजिक आहे प्रश्न पडणं, मग कुजलं कसं काही नाही लाकूड? पाण्यात तर लाकूड कुजतंय. खाऱ्या पाण्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतंय, त्यामुळं सहजासहजी लाकूड हे कुजत नाही. त्यामुळं ते आहे असं तशाच पद्धतीनं आजही तिथं त्या इमारती राहिलेल्या आहेत, वाढतायत. अजूनही ते शहर वाढायला लागलंय त्याच जुन्या पद्धतीनंच. त्या शहरांमध्ये, इतर शहरांमध्ये रस्ते असतात, इथं कालवे हे रस्ते होते, घोडे असतात, रथ असतात, पण इथं फक्त बोटी आणि बोटी, छोट्या बोटी, मोठ्या बोटी, याच फक्त इथं होत्या. रस्ते बनवायचे कशाला? तिथल्या लोकांनी विचार केला, काय गरज आहे रस्ते बनवायची, आणि कसं बनवणार, कसं या पाण्यामध्ये, एवढ्या खोल पाण्यामध्ये भर किती टाकणार, किंवा आणि काय करणार, रस्ते कसे बनणार, सगळं चाललेलं त्यांचं. बोटी तयार केल्या, घराघरासमोर गाडी लावल्यासारख्या बोटी लावून टाकल्या त्यांनी. आणि लोक या ठिकाणाहून त्या ठिकाणी जायचं असलं तर आजही पोस्टमन असेल, किंवा लोक असतील, किंवा ॲम्ब्युलन्स असतील, किंवा अग्निशामक दल, हे सगळं त्या बोटीमधनंच आजही चाललेलं आहे. आणि गेल्या कित्येक वर्षापासून आहे असं सुरू आहे. सुरुवातीला काही लोकांनी तिथं फक्त आश्रय घेतलेला, का तर पर्याय नव्हता. सगळी आक्रमणं होत होती, युद्ध होत होती. कमीत कमी या ठिकाणी येऊन तरी कोणी त्यांच्यावरती हल्ला करणार नाही असं वाटत होतं, आणि त्या ठिकाणी आश्रय घेतला. पण काही वर्षांनी लक्षात आलं त्यांच्या, इथं जागा खूप जास्त आहे, ही जागा खास पण आहे. पूर्वेकडनं येणारे व्यापारी आणि पश्चिमेकडलं राज्य, या दोन्हीच्या मध्ये ही जागा पडायची. त्यामुळं त्या व्यापाऱ्यांना राहण्यासाठी एक समुद्राच्या मध्ये अशी एक जागा मिळाली, आणि तेच त्या शहराचं उत्पन्न असं बनलं. छोटी छोटी आश्रयस्थानं म्हणजे हॉटेल्स तयार झाली, राहायच्या जागा तयार झाल्या, आणि असं एक व्यापारी आणि मोठं असं शहर ते हळूहळू बनत गेलं. आजही त्या शहराचं महत्त्व खूप जास्त आहे. प्रश्न असा होता की ना त्यांच्याकडं सोन्याच्या नाणी होते, खाणी होत्या, काहीच नव्हतं. काय असतील तर काय, तसं खाऱ्या पाण्यामधले मासे आणि त्या आजूबाजूचे पक्षी, एवढंच खाण्यासाठी होतं. पण हळूहळू त्या शहरासाठी लागण्यासाठी खाणं आणि हे पुरवणाऱ्या बोटी यायला लागल्या, तिथं त्या थांबायला लागल्या. तर ते थोडं बंदरासारखं, त्याला बंदर म्हणजे एक जिथं हे थांबतात तिथंचं एक स्वरूप आलं त्या ठिकाणाला. आणि त्या शहराचा व्यापार आणि त्या शहरामध्ये असलेली लोकसंख्या हळूहळू हळूहळू हळू वाढत गेली, आणि समृद्ध असं शहर ते बनलं. एक त्यामधनं लोकांना लक्षात आलं की युद्ध करून किंवा आणखीन काही करून, वाद करून, पैसा खर्च करून, किंवा असं काहीतरी करण्यापेक्षा असं काहीतरी शक्कल लावली, डोकं लावलं तर नक्की भरभराट त्या ठिकाणची होऊ शकते. त्यामुळं लोकांनी जी काय तो प्रयोग केला, स्वतःच्या भूतीपोटी असेल किंवा काळजीपोटी असेल, जो काय तो प्रयोग केला लोकांनी, तो सक्सेसफुल झाला. आज मोठं शहर दिसतंय तिथं. बरं, आता तुम्हाला इंटरेस्ट आला असेल याच्यामध्ये, या व्हिडिओला लाईक करा, आला असला तर या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी पण शेअर करा. हळूहळू आपण नेक्स्ट शनिवारी पुन्हा एकदा या व्हिडिओचा पुढचा भाग कंटिन्यू करूया. हा फक्त पहिला भाग होता.
यामध्ये आपण व्हेनिस शहर तयार कसं झालं, व्यापार कसा सुरू झाला, नंतर आपल्याला काही पुढच्या भागांमध्ये लक्षात येईल तिथं कोण राहतंय, कशा तिथल्या गल्ल्या आहेत, कशी तिथल्या राहायची ठिकाणं आहेत आणि तिथं आणखीन काय काय आहे, कुठल्या देशात आहे ते, तिथं पोचायचं कसं, हे सगळं आपण हळू खायला काय मिळते, तिथली संस्कृती काय आहे, तिथं कसे मनोरंजन लोक करून घेतात, सगळं आपण इन डिटेल पाहूया पुढच्या भागांमध्ये, येणाऱ्या भागांमध्ये. निरोप घ्यायची वेळ आली, तोपर्यंत आता नमस्कार.